2 दिवसापूर्वी आपण सोडलेल्या एका युट्यूबवरच्या कॉमेडी व्हिडिओमुळे इतका गोंधळ होईल हे कोणालाच वाटलं नव्हतं भाऊ. तर जय शिवराय मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. मी अर्जुन घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग. आणि तुम्ही विचार करत असाल का आपण इतके स्पीडमध्ये नेमकं चाललोय कुठं, तर आज आहे ना आपल्या मित्राला आहे ना आपल्याला रेल्वे स्टेशनवर सोडायचं होतं आणि त्याची ट्रेन आहे ना नेमकं थोडी लेट झाली ती, पण ती ना अर्जंटमध्ये आली म्हणून आपल्याला फुल स्पीडमध्ये त्याला सोडायला जायचं होतं. फायनली जेव्हा आपण रेल्वे स्टेशनला आलो तेव्हा आपल्याला कळलं की रेल्वे यायला ना अजून फक्त 5 मिनिटं टाइम आहे ना. आपण आहे ना बरोबर टायमिंग वर आहे ना भावाला पोच केलंय. आणि मग एकतर 3-4 महिन्यातून शुभम गावाकडे येतो, त्यात गावाकडे आलं तरी 2-3 दिवसात परत रिटर्न निघून जातो. म्हणजे काय यार. मग मोजून 5 मिनिटं वाट बघितल्यानंतर आहे ना आपण पलीकडे आलो बरं का. रेल्वे सुद्धा एकदम स्पीड मध्ये आली हो. म्हणलं आता काय विषय नाही. मग भाऊला बसून दिलं मस्त पैकी रेल्वे मध्ये आणि त्याला डायरेक्ट काढून दिला आपण इथून. आणि मग पोहोचल्यावर चिठ्ठी पाठवा अशी काहीतरी फिल्मी डायलॉग वगैरे मारून ना आपण भाऊला बाय बाय करून टाकला आणि डायरेक्ट रेल्वे पण मग फुल स्पीड मध्ये निघली. मग थोडंफार आपल्या श्रीरामपूर शहरामध्ये फिरून वगैरे झाल्यानंतर आपण आहे ना परत एकदा घराकडे निघलो बरं का. घरी आल्यानंतर सगळ्यात पहिला आपण आहे ना जिम मध्ये गेलो आणि थोडीफार आहे ना जिम वगैरे मारून आहे ना मस्त पैकी एक फोटो वगैरे काढून घेतला. तर मित्रांनो, युट्यूबवरच्या त्या कॉमेडी व्हिडिओचा गोंधळ असा झाला की याच्या पहिले आपण जे शेतकऱ्यावर सोडलेले व्हिडिओज आहे ते भरपूर लोकांना आवडले आणि त्यातल्या एका व्हिडिओला तर 10,000 व्ह्यूज सुद्धा गेले. आणि नवीन युट्यूब चॅनलवर 10,000 व्ह्यूज जाणे म्हणजे काही सोपी गोष्ट नाही मित्रांनो. त्यामुळे ना आपण काहीतरी नवीन करायचं ठरवलं आणि एक कॉमेडी व्हिडिओ तयार केला. परंतु हा कॉमेडी व्हिडिओ भरपूर जणांना आवडला नाही आणि भरपूर जणांचं असं म्हणणं होतं की तुम्ही ना कॉमेडीच्या ऐवजी जे मोटिवेशनल किंवा आपल्या शेतकऱ्यांचे जे मुद्दे आहेत तेच मांडा. आणि त्यामुळेच मित्रांनो आपण असं कंटेंट बनवणार इथून पुढे की ज्यातून ना आपल्याला लोकांना काहीतरी संदेश देता येईल किंवा आपल्या ग्रामीण भागातले आपल्या शेतकऱ्यांचे काहीतरी मुद्दे मांडता येईल. मित्रांनो, इथून पुढे जे आपल्या युट्यूबवर व्हिडिओ येणार आहे ते एकदम इंटरेस्टिंग आणि त्यामध्ये आपण आपल्याला 100% एफर्ट देणार. त्यामुळे लवकरात लवकर आहे ना आपल्या युट्यूबच्या आयडीला आहे ना सबस्क्राईब करून टाका आणि आपल्या इन्स्टा आयडी सुद्धा लवकरात लवकर फॉलो करून घ्या.